दर्शकांचं मी पद्माकर पाटील मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। पहिला बाद फेरीचा सामना पहिला उपउपांत्य फेरीचा सामना मराठा प्रीमियर लीग चोपडा पर्व 3 हॉटेल साई प्रसादम विरुद्ध प्रगती हॉस्पिटल या दोन संघांच्या दरम्यान खेळला जात आहे। प्रगती हॉस्पिटल संघाने नाणेफेक जिंकलेली आहे, प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे। कंपल्सरी चेसिंग असेल, लक्षात असू द्या। शरद यांचा पहिला चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न। गौरांग ठाकरे स्ट्राइकला तर सागर पाटील नॉन स्ट्राइकला असतील प्रगती हॉस्पिटल संघाकडून, तर शरद सनीर हॉटेल साई प्रसादम संघाकडून गोलंदाजीची सुरुवात करत आहेत। आपण बघत आहात मराठा प्रीमियर लीग चोपडा पहिला उपउपांत्य फेरीचा सामना, 5 षटकांचा सामना। वाईडचा इशारा आलेला आहे, खातं उघडलेलं आहे प्रगती हॉस्पिटल संघाचं। सरळ बॅटने चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षक चेंडू अडवत आहेत। दरम्यान धाव मात्र फलंदाजाला मिळत नाहीये। माननीय श्री रवींद्र दंगल पवार काजीपुरा या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक, रोहित दादा निकम फाउंडेशन या स्पर्धेचे चषकांचे प्रायोजक। यावेळेस ताकदीने टोलवलेला फटका, 4 धावा मिळतात का? ताकद तर संपूर्णपणे व्यवस्थितपणे टोलवलेला फटका, पहिला चौकार आणि या चौकाराचे प्रायोजक शांताराम दादा पाटील रुखणखेडा। फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस चेंडूवर फुल टोल या ठिकाणी वसूल केलेला आहे फलंदाजाने। गौरांग ठाकरेच्या बॅटमधून येणारा हा पहिला षटकार आणि या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड नारायणराव पाटील। ओ ताकदीने टोलवलेला फटका, हा झेल होता असं वाटतंय। या स्पर्धेसाठी नाणेफेक करण्यासाठीचे प्रायोजक टॉस का बॉस संदीप पाटील। संदीप इंग्लिश अकॅडमी। ड्रिंक्स ट्रॉली प्रायोजक विवेकानंद पाटील, शिक्षण महर्षी आबासाहेब वता पाटील फाउंडेशन चुंचाळे। स्लीव प्रायोजक गुरुकृपा सेल्स निलेश पाटील, चैतन्य फूड्स ॲडव्होकेट कुलदीप पाटील अर्थात सनी दादा। कॅप स्पॉन्सर्स गुंजन एजन्सीज श्री सुनील पाटील हिंगोणा। मुख्य प्रवेशद्वाराचे प्रायोजक धनश्री एंटरप्राइजेस, माफ करा धनश्री इन्व्हेस्टमेंट श्री राहुल पाटील। पहिलं षटक समाप्त झालेलं आहे, 11 धावा।
प्रगती हॉस्पिटल संघ प्रथम फलंदाजी करताना दिसतोय, तर गोलंदाजी करताना दिसतोय हॉटेल साई प्रसादमचा संघ. बॉलिंग एंडचे प्रायोजक ललित पाटील, आबासाहेब भीमराव भाऊराव पाटील बहुउद्देशीय संस्था भारडू. बॅटिंग एंडचे प्रायोजक ॲग्रिकॉस ॲग्रिनपुट श्री बापूराव पाटील चौगाव हे फलंदाजी एंडचे प्रायोजक. बॅटची कड घेऊन चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात आणि सागर पाटील यांना परतावा लागेल. पहिला झटका. भावेश सोनवणे यांचा सामना करतील अजय. चांगला चेंडू. यावेळेस फटका फसलाय की काय? चेंडू हवेत, आदित्य चेंडूच्या खाली आणि अजय पाटील शून्यावर तंबूत परतताय. प्रगती हॉस्पिटल संघाचा कर्णधार आता तंबूत परततोय. 12 धावा 1 गडी बाद आणि हा दुसरा गडी बाद झालेला आहे कर्णधाराच्या रूपात अजय पाटील. बॉल प्रायोजक आबासाहेब सुनील पाटील वाळकी. अंपायर जर्सी स्पॉन्सर्स ॲडव्होकेट श्री रुपेशजी पाटील. ग्रीन ग्लो स्वराज्यातील मावळ्यांचे आपण कटआउट्स लावलेले आहेत. तर आपले प्रेरणास्त्रोत स्वराज्यातील मावळे, त्यासाठी आपल्याला प्रायोजक लाभलेले आहेत कृषी मित्र सर्व्हिसेस श्री अजय पाटील रुखणखेडा. सेल्फी पॉइंट श्री प्रितेश पाटील बिर्याणी हाऊसचे संचालक. ज्ञानयोग फाउंडेशन चोपडा भोजन कक्षाचे अर्थात फूड प्रायोजक. ऑफस्टॉपच्या बाहेर फुलटा चेंडू, वाईडचा इशारा. षटकारांचे प्रायोजक एक्युरा प्लायवूड नारायणराव पाटील जळगाव, तर चौकारांचे प्रायोजक शांताराम दादा पाटील रुखणखेडा. भावेश यावेळेस कव्हर क्षेत्रात टोलवण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ यष्टीरक्षक सूर्यकांत यांच्या हातात. डॉट बॉल.
ओहो हो, स्विच हिट इम्प्रोव्हायझेशन चौकार मिळेल. डॉक्टर अमोल पाटील बालरोग तज्ञ आपलं खातं उघडतायत चौकाराच्या मदतीने आणि या चौकाराचे प्रायोजक शांताराम दादा पाटील रुखणखेडा. सतरा धावा झालेल्या आहेत. मराठा प्रीमियर लीग चोपडा तिसरे पर्व. ओ हो या चेंडूला आडव्या बॅटने टोलवलेलं आहे. पूर्ण ताकद त्या फटक्याच्या मागे होती. षटकार आलेला आहे डॉक्टर अमोल पाटील यांच्या बॅट मधून आणि या षटकाराच्या मदतीने दुसरं षटक संपत आहे. 23 धावा. या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड, नारायणराव पाटील, जळगाव. ओ सूर्यकांत यांचा फुलटॉस चेंडू आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार. दणदणीत खणखणीत षटकार. आणि या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड, नारायणराव पाटील. गुड लेंथ ऑफ स्टंपच्या बाहेर यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू गेलेला आहे. निर्धाव चेंडू. 29 धावा, 2 गडी बाद. तिसरे षटक सुरू आहे. 5 षटकांचा हा सामना आपण बघत आहात. मराठा प्रीमियर लीग तिसरे पर्व चोपडा. यावेळेस ओव्हरपिच चेंडू भावेश चेंडूकडे धावतोय, परंतु फक्त दर्शकाच्या भूमिकेत असेल आणि त्याचं काम असेल मैदानाच्या बाहेर जाऊन चेंडू मैदानात घेऊन येणं, कारण की इतका चांगला संपर्क झालेला होता. त्याच वेळेस त्या चेंडूवर छापलं गेलेलं होतं की हा मिडविकेटच्या दिशेने षटकार जाईल. उत्कृष्ट फलंदाजीचं प्रदर्शन. नऊ चेंडू 22 धावा. गौरव ठाकरे आपला ठाकरे बाणा दाखवतोय. सूर्यकांत पाटील यांचा या षटकातला चौथा चेंडू. लो फुल टॉस. वाईड लॉंग ऑन कडे एक धाव घेतलेली आहे. ज्ञानेश चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव मिळते. डॉक्टर अमोल पाटील बालरोग तज्ञ स्ट्राईकला. चांगली सुरुवात आपल्या संघाला करून देत आहेत. शॉट ऑफ लेन चेंडू बॅकफुटवर जाऊन पूल केलेला आहे. 2 खेळाडू त्यापैकी आदित्य चेंडू अडवतोय स्क्वेअर लेग कडे आणि एक धाव मिळते. 37 धावा. 3 षटकांची समाप्ती. 2 गडी बाद. प्रगती हॉस्पिटल विरुद्ध हॉटेल साई प्रसादम या 2 संघांच्या दरम्यान हा सामना खेळला जातोय. हा मराठा प्रीमियर लीगच्या तिसऱ्या पर्वाचा पहिला उपांत्य फेरीचा सामना आहे.
4 षटकांची समाप्ती, 39 धावा, 2 गडी बाद. ज्ञानेश पाटील यांनी या षटकात किफायती मारा करत फलंदाजांना जखडून ठेवलेलं होतं. शेवटचे 6 चेंडू या डावातले शिल्लक. निलांजन लॉन्स वर्सेस दादासाहेब पिरन्नाटू पाटील फाउंडेशन या दोन संघांच्या दरम्यान पुढचा सामना खेळला जाईल. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी इनिंग्स ब्रेक मध्ये नाणेफेकीसाठी यायचंय. उमेश गोलंदाजीला आलेले आहेत शेवटचं षटक घेऊन. थोडीशी घाई करताना दिसतोय. वेट आणि वॉच. बॉलची वाट बघा आणि त्यानंतर प्रहार करा. चाळीस धावा, शेवटचे 3 चेंडू या डावातले शिल्लक. यावेळेस बोनस धावा. बाईचा इशारा. शेवटचे 2 चेंडू, धावसंख्या 41. यावेळी चांगला फटका लागवलेला आहे. वाईड लॉंग ऑन कडे ज्ञानेश चेंडू अडवतोय. दरम्यान 1 धाव मिळते. शॉट ऑफ लेन चेंडू. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आदित्य यांचं. तर 5वा षटक समाप्त झालेलं आहे. डाव समाप्त झालेला आहे. प्रगती हॉस्पिटल संघाने प्रथम फलंदाजी करीत असताना निर्धारित 5 षटकात 2 गडी बाद 43 धावा केलेल्या आणि excellence at scale. Agitators and mixers. From massive 100 HP agitators handling 15-meter shafts to ultra-precise reactors, mixer and agitators for pharma and chemical industries, cosmetics, medical and mining industries. Flash mixers, flocculators and stirrers, mastering the flow, enabling the essential in water treatment, chemical blending, and sludge holding and mixing. Chemical dosing pumps and skids, metering pump, engineered for precision, built to last. Whether diaphragm, plunger or screw, every pump delivers accuracy up to plus or minus 1%, repeatability to plus or minus 3%, performance confirm API 675 standard, complete chemical injection packages, customized dosing solutions that fuel power plants, treat water systems, and support global oil and gas operations. Our energy is trusted by India's most critical institutions: ISRO, BARC, NTPC, IOCL, BHEL, offering solutions to international clients like British Petroleum, Shell USA, Aramco, ADNOC, KOC, Babco, and more. Approved by leading consultants: Daster, STC, EIL, Wapcos, Toyos, Miyakon, PDIL, Avant-Garde, and more. Integrating into landmark projects by global giants: Reliance, L&T,
IOCL, HPCL, Nayara, Adani, Tata, Wipro, and many more. With systems running across continents like European, African, American, Australian, and entire Asia, including Asian, Middle East, and beyond. Verito powers operations in over 30-plus countries. Our technology speaks a universal language: precision, performance, progress. At Verito, engineering is not just what we do, it's what we perfect. Every agitator tested.
चला, मैदानावर समालोचन सुरू आहे, परंतु काही तांत्रिक कारणामुळे युट्यूबच्या माध्यमातून आपण समालोचन ऐकू शकत नाही आहात. आमचे टेक्निशियन प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतायत, नक्कीच होईल. ओ, चांगला चेंडू, उत्कृष्ट गोलंदाजी. डॉक्टर हेमंत पाटील, जनरल फिजिशियन. यावेळेस फटका फसलेला आहे, चेंडू हवेत आणि डॉक्टर हेमंत पोहोचू शकलेले नाहीये. माझ्या मते हा कॉल अजयचा होता. थोडीशी नाराज डॉक्टर हेमंत. 16 धावा 2 गडी बाद. आणि जर प्रगती हॉस्पिटल या संघाला हा सामना जर जिंकायचा असेल तर रेग्युलर इंटरव्हलमध्ये विकेट्स घ्याव्या लागतील. परंतु हॉटेल साई प्रसादम एका चांगल्या लक्ष्याकडे वाटचाल करताना दिसतोय, विजयाकडे वाटचाल करेल असं दिसतंय. यावेळी चतुराईने पॉइंटच्या दिशेने खेळलेला फटका, एक वेगवान धाव पूर्ण केलेली आहे. 16 धावा किफायती मारा करतायत डॉक्टर हेमंत पाटील. कव्हर क्षेत्रात टोलवलेला फटका, डीप कव्हरचा क्षेत्ररक्षक धावतोय. त्या अगोदरच पॉइंटच्या क्षेत्ररक्षक सागर पाटील यांनी चेंडू अडवलेला आहे. दरम्यान एकच धाव मिळते. डॉक्टर हेमंत यांनी किफायती मारा केलेला आहे. एक संधी निर्माण केली होती, परंतु आपल्याच फॉलो थ्रू मध्ये झेल टिपू शकलेले नव्हते. वेळेचा भान ठेवायचंय. सचिन पाटील आतापर्यंत या सर्व स्पर्धेमध्ये सर्वात जास्त गडी बाद करणारे गोलंदाज आहेत. लो फुल टॉस स्क्वेअरलेगच्या दिशेने खेळलेला फटका, गौरांगचं चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव मिळते. तिसरं षटक सुरू आहे. 44 धावांचं लक्ष्य, धावसंख्या 19. पुन्हा एकदा सचिन, फुल टॉस चेंडू, फटका फसलेला आहे. वैभव धावतोय आणि वैभवने अचानक आपला विचार बदललेला आहे. ट्राय करायला हवा होता, माझ्या मते पोहोचला असता वैभव. गौरांग या चेंडू लाडवतोय. एक धाव. पंधरा चेंडू आणि 23 ची आवश्यकता. डॉट बॉल.
ऑन साइडला एक धाव. वैभव सोनवणे यांनी हा चेंडू अडवलेला आहे लॉंग ऑनच्या दिशेने. चार धावा देत किफायती मारा करतायत सचिन. या स्पर्धेतील आतापर्यंत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे गोलंदाज सचिन डी पाटील उर्फ छावा. यावेळेस लॉंग ऑफ कडे सागर यांचं चांगलं क्षेत्ररक्षण, उत्कृष्ट गोलंदाजी. चला, डॉक्टर हेमंत आणि सचिन यांनी आपली कामगिरी चोख बजावलेली आहे. कंजूस मारा केलेला आहे, किफायती मारा केलेला आहे आपल्या संघासाठी. 3 षटकांची समाप्ती, 23 धावा, 2 गडी बाद आणि आता 12 चेंडू, 21 धावांची आवश्यकता. 10.50 या सरासरीने धावा कराव्या लागतील हॉटेल साई प्रसादम या संघाला. शॉट ऑफ लेन चेंडू, स्लो, गती कमी, बॅकफुटवर जाऊन या चेंडूला पुल केलेला आहे, पॉवरफुल केलेला आहे आणि सक्सेसफुल सुद्धा केलेला आहे. षटकार आलेला आहे ज्ञानेशच्या बॅटमधून. या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड, जळगाव. खूप वेळ होता फलंदाजाकडे, थोडीशी गती कमी होती. शॉर्ट चेंडू जर आपण टाकले तर आपल्याला असेच फटके बघायला मिळतील. यावेळेस मात्र थोडासा अतिरिक्त वेग वाढवण्याचा प्रयत्न, ऐन वेळेला खांद्याचा वापर केलेला आहे. एकच धाव मिळते ज्ञानेशला. प्रीतम आता स्ट्राईकला असतील. 30 धावा झालेल्या आहेत, 14ची आवश्यकता. उत्कृष्ट चेंडू, या वेळेस मात्र बघा, आपल्याकडून जर मोठी फटकेबाजी होत नसेल तर चतुराईने सिंगल डबलने स्ट्राईक रोटेट करायची आणि तेच केलेलं आहे प्रीतमने. ज्ञानेश स्ट्राईकला. 8 चेंडू 13ची आवश्यकता. ओ, यावेळेस शॉर्ट चेंडू होता, मोठा फटका यायला हवा होता परंतु टायमिंग तितकंसं चांगलं नाहीये. एक धाव मिळते. गौरांग चेंडू अडवतायत. 7-12 अर्थात 7 चेंडू 12ची गरज. ओ, वाईड, अतिरिक्त धाव. बघा, कुठल्याही सामन्यामध्ये चेस करत असताना किंवा धावा डिपेंड करत असताना सेकंडला षटक म्हणजे हे जे षटक सुरू आहे हे निर्णायक षटक असतं. यावेळेस फटका बसलाय, चेंडू हवेत. डॉक्टर अमोल यांनी झेल टिपलेला आहे. उत्कृष्ट झेल. तिसरा फलंदाज तंबूत परततोय. 4 षटकांची समाप्ती, 33 धावा, 3 गडी बाद, 6 चेंडू 11 धावा. बघा, आता शेवटच्या षटकात लढण्यासाठी पुरेसा दारुगोळा आहे प्रगती हॉस्पिटल संघाकडे. शेवटच्या षटकात लढण्यासाठी पुरेसा दारुगोळा आहे, परंतु तितक्यावर ते विजय मिळवतात का ते सुद्धा बघावं लागेल. कारण की समोरच्या संघात सुद्धा काही धुरंधर फलंदाज आहेत. हॉटेल साई प्रसादम या संघाला हा सामना जिंकण्यासाठी शेवटच्या 6 चेंडूंमध्ये 11 धावांची आवश्यकता. वेळेचं भान ठेवायचंय.
माझ्या मते आता शेवटचं षटक घेऊन गौरांग येतील. सहा चेंडू 11ची आवश्यकता. गौरांग ठाकरे आपला ठाकरी बाणा दाखवत आपल्या संघाला विजयश्री मिळवून देतो का? शॉर्ट बॉल. वैभव अर्थात खंडू या चेंडूला अडवत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. 5 चेंडू 10ची गरज. नवीन फलंदाज जयेश सोनवणे आहेत आता स्ट्राईकला. गौरांगचा हा जो चेंडू होता हा खूप शॉर्ट होता. या चेंडूवर मोठा फटका लगावला गेला असता तर मात्र सामना हातातून गेला असता. ज्या ठिकाणी चौकार किंवा षटकार हवा होता त्या ठिकाणी एकच धाव मिळालेली. वैध चेंडू. आपण बघत आहात मराठा प्रीमियर लीग पर्व तिसरी चोपडा. मुख्य प्रायोजक रवींद्र दंगल पवार काझीपुरा. चषकांचे प्रायोजक रोहित दादा निकम फाउंडेशन, ज्ञानयोग फाउंडेशन. फूड कोर्ट प्रायोजक श्री पी बी पाटील रावसाहेब आणि बळीराजा सीड्स. या स्पर्धेत प्लेयर्स डगआउटचे प्रायोजक 5 चेंडू 10ची आवश्यकता. शॉर्ट ऑफ लेन चेंडू. वैभवचा अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षण. या संपूर्ण स्पर्धेत वैभव या युवा खेळाडूने क्षेत्ररक्षण असेल किंवा आयोजन समितीमध्ये काम करणं असेल दोन्ही संघात दोन्ही क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. दरम्यान चोपड्याचा स्टार खेळाडू वैद्यकीय क्षेत्रात वैद्यकीय प्रतिनिधी म्हणून सेवा देतो मुदस्सर. खूप खूप स्वागत. चार चेंडू 9ची आवश्यकता. गौरांग यावेळेस ज्ञानेशच्या बॅट मधून आलेला आहे घाणाघात. चेंडू जातोय सीमा रेषा पार. चेंडूला घडवली हवाई सफर. बिग बिग षटकार. आणि आता लक्ष आवाक्यात हॉटेल साई प्रसादमच्या. 3 चेंडू 3ची आवश्यकता. ज्ञानेश आपल्या संघासाठी संकट मोचन ही भूमिका निभवतोय.
यावेळी चांगला फटका चौकार जर असेल तर हॉटेल साई प्रसादम संघाने उपांत्य फेरीत प्रवेश मिळवलेला आहे असं म्हणावं लागेल, परंतु हेमंत यांनी चेंडू अडवलेला आहे. तिसरी धाव घेतायत आणि पूर्ण करतायत. हॉटेल साई प्रसादम उपांत्य फेरीत दाखल होणारा पहिला संघ ठरलेला आहे. वेल्डन हॉटेल साई प्रसादम. 44चं आव्हान होतं, फक्त 30 धावा एकट्या ज्ञानेशच्या बॅटमधून आलेले. प्लेअर ऑफ द मॅच ज्ञानेश. पुढच्या सामन्यासाठी दोन्ही संघांनी मैदानात जायचंय. Every pump calibrated, every system commissioned with care. Our people are our power.